नमस्कार मित्रांनो, जिंदाबाद. सकाळी देखील एक व्हिडिओ केलेला पूर्ण ओव्हरऑल भारताच्या राजकारणाबद्दल आणि लोकांनी काय केलं पाहिजे. हा व्हिडिओ मुंबई पश्चिम अ, मुंबई उत्तर पश्चिमच्या मतदारांसाठी आहे. अ, एका व्यक्तीबद्दल आज मला बोलायला खूप आवर्जून आवडेल, कारण ते उमेदवार आहेत या वॉर्डचे, या कॉन्स्टिट्यूशनचे. जे स्वतः म्हणालेत की जेल किंवा पक्ष. मला असं वाटत नाही की त्यांच्याबद्दल जास्त काही हा विषय जेल किंवा पक्ष म्हटलं की समजून आलं की आपण कोणाबद्दल म्हणतोय. तर या विभागातले जोगेश्वरी पूर्वचे स्थानिक आमदार मिस्टर रवींद्र वायकर यांच्याबद्दल आज मी काही गोष्टी बोलणार आहे. कारण आज एक अशा उमेदवाराबद्दल सांगणं गरजेचं आहे की ज्याच्यामुळे जोगेश्वरीत काय काय घडतंय, अडचणी, काही जे काय असतील ते सांगण्याचा माझा इतिहास एक प्रयत्न असेल. कारण ज्या व्यक्तीने 2-3 महिने अगोदर म्हणाले की मी या पक्षासोबत प्रामाणिक आहे, आता देखील त्यांच्या काही बाईट्समध्ये ते म्हणत होते. प्रश्न असा आहे की प्रामाणिक असताना देखील ते उमेदवारी उभे आहेत. म्हणजे ह्याच्यातलं ते गोलमाल अजून मला काही कळालं नाही. परंतु ज्या किरीट सोमय्या यांनी ह्यांच्या अगेन्स्टमध्ये कारवाई केली, ती मातोश्रीच्या जमिनीला घेऊन, तोच माणूस आणि त्यांचाच पक्ष आज यांचा प्रचार करतोय. काय योगायोग आहे. 6 महिने अगोदर मी म्हणेन पोलखोल करणार, पोलखोल करणार, पोलखोल करणार, आणि आता जाऊन सांगतात ह्यालाच मतदान करा, ह्यालाच मतदान करा. याचा अर्थ स्पष्ट आहे की या उमेदवारांनी म्हणजे वायकरांबद्दल काय म्हणायचं. 20 टेन्युअर त्यांनी, म्हणजे 20 वर्ष त्यांनी नगरसेवक म्हणून भूषवलं आहे. त्या काळामध्ये ते करोडपती नगरसेवकांमध्ये त्यांची यादी एका टाइम्स किंवा मिड डे मध्ये मी बघितलेलं की ते 10 करोडपती नगरसेवकांमध्ये ते होते. त्याच्यानंतर 3 टेन्युअर ते आमदार राहिले. विचार करा, 20 वर्ष नगरसेवक, 3 टेन्युअर आमदार, काय काय जोगेश्वरीत केलं असेल याचा अंदाज तुम्हाला आता आला असेल. काही गोष्टी नक्कीच मी मांडेन. सुरुवातीला आज आपण जे पिणारं पाणी आहे त्याला प्रायव्हेटायझेशनचं पहिलं पायलट स्टडी जेव्हा मिस्टर रवींद्र वायकर स्टँडिंग कमिटी चेअरमॅन होते, त्यावेळी त्यांनी विलेपार्ल्याच्या हॉलमध्ये एक सभा घेऊन तिथे सगळे एक्सपर्टीजला बोलून आणि म्हणाले की आपण आता याची पायलट स्टडी केश वॉर्ड मधून करणार आहोत आणि पाणी प्रीपेड सिस्टम मध्ये दिलं जाणार. मला आश्चर्य आहे की पाण्यासारख्या गोष्टीला आपण जर खाजगीकरण केलं तर उद्या घरात येणाऱ्या पाहुण्यांना आपण पाणी देणार की नाही. परंतु त्या काळात मोठ्या प्रमाणात त्याचा विरोध झाला आणि ते ते आज होऊ शकलं नाही. आणि त्याच्या पुढे त्याच्यानंतर त्यांनी देखील ते मान्य केले की हे चुकीचं पाऊल आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्याच्या पुढे काही झालं नाही. आश्चर्य आहेत की तुम्ही एवढं वर्ष राजकारणात आहात, तुम्हाला तुमच्या स्थानिक लोकांच्या अडचणी समजल्या पाहिजे की पाणी खासगीकरण केल्यावर काय नुकसान होऊ शकतो. आजच्या डेटला एक एक्झाम्पल मी सांगेन. आज आपल्या इथे अनेक अशा बिल्डिंग आहेत ओबोराय सारख्या, जे कधी मतदानासाठी तरी येतात असं मला कमी टक्केवारी असेल त्यांची, पण ते हे जोगेश्वरीतले जे स्लमची लोक आहेत ते तुम्हाला मतदान करतात. त्यांना पाणी 24 तास नाही मिळत. पण हे ओबोरा टॉवर मध्ये राहणारे, कल्पतरू टॉवर मध्ये राहणाऱ्या लोकांना पाणी 24 तास मिळतं. ह्याचं गणितच मला आजपर्यंत कळालं नाहीये की बाकी ठिकाणी पाणी आपण का 24 तास देऊ शकत नाही. आणि नाही देऊ शकत तर योग्य पाणी तरी देऊया आपण लोकांना, ते देखील आपल्याकडून होत नाही. तर राहिला प्रश्न, हा एक विषय राहिला. त्याच्यानंतर फॅन्टसी लँड बद्दल मला माहिती आहे. आपल्याला अम्युजमेंट पार्क होतं तलावाच्या समोर, एक एनडी झोन म्हटलं जातं, नॉन डेव्हलपमेंट झोन ती जमीन होती. तिथे एक अम्युजमेंट पार्कच बनू शकतं, पण त्या काळातले आपले वायकर साहेबांच्या प्रयत्नात ते नॉन डेव्हलपमेंट झोन मधून डेव्हलपमेंट झोन झालं. एक अशी एवढी मोठी जमीन ओबोरे सारख्या विकासकाच्या हँडओव्हर करण्यात आली. आता त्याच्यात काय उलाढाल झाली आहे त्याच्याबद्दल मला माहित नाही, परंतु आश्चर्याची एकच गोष्ट आहे. आपल्याच जोगेश्वरीच्या बाजूला गोरेगाव आहे. नागरी निवारा तुम्हा सर्वांना माहिती आहे. मृणालताई असतील, दत्ता सामंत असतील, त्यांच्या माध्यमातून गरिबांना कमी दरात घरं मिळाली नागरी निवारा प्रकल्पात. तर माझा एकच प्रश्न होता या वायकरांना की का आपण जेव्हा फॅन्टसी लँडचं डेव्हलपमेंटच्या ठिकाणी आपण डेव्हलपमेंट झोन आणलं, का प्रयत्न हा इथे करण्यात आला नाही. एक तरी बिल्डिंग
अशी असावी की जी सामान्य नागरिकांसाठी असली असती, एका कमी दर्जात असली असती. तुम्हाला वाटत नाही का जोगेश्वरीतल्या लोकांनी चाळीतनं अजून एक घर घेतलं तर काय मोठं नुकसान आहे त्यांचं? तर या सगळ्या गोष्टी जोगेश्वरीत त्यांनी घडून आणलेल्या आहेत. त्याच प्रकारे मातोश्रीच्या जमिनीबद्दल मी काय म्हणावं, ज्याच्यात किरीट सोमय्यांनी तर ते पूर्ण उलाढुलच करून ठेवली आहे त्याची. त्याची चौकशी चालली आहे, पण आता फाईल क्लोज आहे सध्या. आता परत ती कधी ओपन होणार हे मला माहित नाही, पण सध्या तरी ही फाईल क्लोज आहे. त्याबद्दल मी नक्कीच सांगेन. मातोश्री जे क्लब बनवलं गेलंय, ती बीएमसीच्या जमिनीवर बनवलेली गेलेली आहे, शासनाच्या जमिनीवर बनवली गेली आहे. आज वाईट एवढं वाटतं की त्या जमिनीवर जे काय बांधण्यात आलेलं आहे क्लब, त्याचं एकही जोगेश्वरीचा व्यक्ती त्याला म्हणजे त्याचं बेनिफिट घेऊ शकत नाही. बेनिफिट नाही घेऊ शकत, पण तुम्ही ती एक करून दाखवली आपली लायकी की जोगेश्वरीतील लोक तिथे काम करू शकतात. का ते क्लबमध्ये येऊ शकत नाही? आणि काय फीज आहे तुमची अॅन्युअल? लाखोने रुपयाने तुम्ही अॅन्युअल फीज घेता, तिकडे फीज घेता तुम्ही क्लबची. आज जोगेश्वरीची लोक ते भरू शकतात? तुम्ही म्हणता कला क्रीडा क्षेत्रात जोगेश्वरी पुढे गेलं पाहिजे, तसं ते आहेच, पण त्यांच्यासाठी व्यासपीठ तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी वापरताय. तुमचं सुप्रीमो चालत होतं, सुप्रीमो तोडून तुम्ही 5 स्टार हॉटेल बनवायला जात होतात, आणि त्याच वेळेत हे सगळं उगम आलं किरीट सोमय्याचं, आणि त्या दृष्टिकोनात आता ती जागा तशीच आहे. त्याच्यात तुम्ही अनेक जागा एक्सटेन्सिव्हली जिथे तो द्यायचा होता शासनाला न देता त्याच्यावर पण तुम्ही काम केलेलं आहात. तर हे सगळं तुम्ही केलेलं बाय डिफॉल्ट. तुमच्याबद्दल ते मी काय सांगायचं, ते किरीट सोमय्या बोलून गेले तुमच्यासाठी जे काय बोलायचं होतं. त्याच प्रकारे कुठेही गेलं तर तुमचं एन्क्रोचमेंट बाय डिफॉल्टच आहे. आता ते कसं आहे ते मलाही कळत नाही, त्याचा इंटरेस्ट एवढा जास्त काय आहे तुमच्यात. शिवाय ग्राउंड आहे. प्रश्न असा आहे की हा ग्राउंड होतं, त्या ग्राउंड मध्ये जिम आहे, जिमच्या वरती हॉल आहे, हॉलच्या बाजूला अजून एक हॉल आहे. या सगळ्याचा पैसा जातो कुठे? आज शिवायमध्ये अनेक कार्यक्रम होतात, त्याचे तुम्ही पैसे घेत असाल, ते कुठे जातात? तुम्ही स्टेज बांधायचा प्रयत्न केलेला सिमेंटचा, तिथे लोक तरुणांनी क्रिकेटर्सनी विरोध केला आणि त्याच्यानंतर ते थांबलं गेलं. आज तुम्ही तिथे लेदर प्रॅक्टिस करवता, ते देखील चालतं, पण ह्याचं कमर्शियलाइज तुम्ही करताय, ह्याचा उपयोग काय होतो? तो एक विषय झाला. त्याच्यानंतर श्यामनगर तलाव जे ओसाड होतं एका काळी, ज्या दिवशी ती ब्रुकहॉर्न टॉवर बिल्डिंग उभी राहिली, ह्याचं सुशोधीकरण करण्याचं काम सुरू झालं, आणि त्याच्यानंतर त्याला एक करोडोचा फंड घेऊन त्यांनी श्यामनगर तलाव बनवलं. ते बनवत असताना त्याला एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते. त्याच ह्या तलावाच्या इथे श्यामनगरचा एक सहकारी विकी पवार, त्या एका लाईटीच्या खांब्याला करंट लागून तो तिथेच एक्सपायर झाला. त्याला आजही जस्टिस मिळालं नाहीये. वाईट वाटतं. हे जे म्हणतात की जोगेश्वरीची लोक माझी आहेत, हे फक्त बोलण्यासाठी आहे. आजही त्या कुटुंबाला न्याय मिळाला नाहीये. त्याच श्यामनगर तलावाच्या बाजूला मंदिर आहे. मंदिरामध्ये खाली हॉल आहे, वरती एसी हॉल आहे, त्याच्या बाजूला त्यांचं ऑफिस आहे, त्याच्यानंतर स्टेज आहे, आणि त्यांच्या कुटुंबाने चालवलेली प्रायमरी शाळा आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन जे श्यामनगरचे सगळं तलावाच्या बाहेरची जी जागा उघडी होती, जिथे लोक सहजपणे जाऊन बसायचे, तुम्ही तुमच्या ट्रस्टच्या नावाने तिला बॅरिगेट करून टाकलाय, गेट बांधून टाकलाय. याचा अर्थ काय? म्हणजे थोडं थोडं करून सगळं आपल्याकडे खेचून घ्यायचं, आणि नंतर त्याचं कमर्शियल इंटरेस्ट मध्ये कन्वर्ट करायचं, आणि लोकांना जेव्हा पाहिजे असेल तेव्हा लोकांकडूनच पैसे घ्यायचे. काय करताय तुम्ही? त्याच प्रकारे इस्माईलच्या ग्राउंड बद्दल मी सांगेन. इस्माईलच्या ग्राउंडला तुम्ही जॉगर्स पास आणि या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. मला कळत नाहीये की ज्या गोष्टी तुम्ही करायचा प्रयत्न करताय, तिकडच्या स्थानिक लोकांशी तरी बोला. त्या तरुणांशी बोललं पाहिजे होतं की इथे आम्ही जॉगर्स पासचा प्रयत्न करतोय. अरे पण त्या मुलांना ते नकोच होतं. इस्माईल शिवाय मोजकेच उरलेले ग्राउंड आहेत, नाहीतर तुम्हाला गार्डन बनवण्यातच जास्त बिझी आहे. तुम्हाला जास्तीत जास्त लोकांना गार्डन मध्ये ठेवलं तर ते एक बरं पडतं की जग गार्डन मध्ये बिझी राहील, आणि तुम्हाला इथे काय राजकारणाला काय करायचं ते तुम्ही करू शकाल. पण इस्माईल सारखा जो ग्राउंड आहे, तो मोठा ग्राउंड आहे, त्याला ग्राउंड म्हणून जिवंत ठेवणं गरजेचं आहे. आज हजारो मध्ये रविवारी तिथे पोरं क्रिकेट खेळतात. काहीतरी जागा मोकळी ठेवा आजच्या तरुणासाठी. त्याच प्रकारे तुमच्याबद्दल पुनर्विकास विषय आला तर खरंच म्हणजे मी काय म्हणावं. तुम्ही ज्या पक्षात आहे त्याच पक्षाचे कोकणातले नेतृत्व करणारे
मिस्टर नारायण राणे श्यामनगर तलावाचे ते येऊनच बोलून गेले की रवींद्र वायकर प्रत्येक प्रोजेक्टमध्ये शेअर मागतात. आता हे त्यांनी कोणत्या बेसवर म्हटलं हे मला माहित नाही, परंतु जे काय मी अनुभवलेलं आहे जोगेश्वरीतल्या प्रोजेक्ट्समध्ये त्याच्यात नक्कीच तुमच्यामुळे अनेक अडचणी आलेल्या आहेत. त्याचा स्वार्थ, तुमच्या स्वार्थामुळे आज ज्या जोगेश्वरीतल्या लोकांनी तुम्हाला मतदान करून तुम्हाला आज त्या जागेवर बसवलंय त्यांनाच तुम्ही खूप त्रास दिलाय. मग ते मेघवाडी असेल, मेघवाडीचा पुनर्विकास असेल, मेघवाडीचं रिझर्वेशन असेल, जाधवचा जे श्यामनगर असेल, सर्वोदय नगर असेल, जिथे मी स्वतः गेल्या 10 वर्षापासून संघर्ष करतोय, त्याच प्रकारे इंदिरानगर म्हणा, पीएमजीपी म्हणा, अशा अनेक ठिकाणी जोगेश्वरीमध्ये प्रोजेक्टमध्ये अडथळे आहेत. तुम्ही स्वतः एका काळी हाऊसिंग मिनिस्टर राहिलेले आहेत. एकाही विषयाला तुम्ही त्यावेळी न्याय नाही देऊ शकला आणि आज तुम्ही म्हणताय की आम्ही या लोकांना जस्टिस मिळवून देणार. तुमचं एक गोष्ट मी मजासवाडी सर्वोदय नगर बद्दलचं एक आवर्जून तुम्हाला एक 2-3 इन्स्टन्सेस सांगेन. सभासद काही विरोध करत होते, त्याचं कारण होतं की त्याच्यात विकासकाकडून खूपशा गोष्टी ब्रीच झालेल्या. या साहेबांनी प्रिन्सिपल सेक्रेटरीला पत्र दिलं आणि सांगितलं की बिल्डरकडे सगळे कागदपत्र आहेत, खूप अगोदरची गोष्ट आहे ही, आणि त्याच्यात त्यांच्यावर तुम्ही कारवाई करू शकता. यांच्या जे विरोध करतायत त्यांच्यावर तुम्ही 95 ची कारवाई करू शकता. 95 म्हणजे त्यांना घराच्या बाहेर तुम्ही एक कारवाई करून त्यांना घर खाली करून घेऊ शकता तुमच्या प्रोजेक्ट करून घेण्यासाठी. मला आश्चर्य आहे ते वायकर जे त्यावेळी म्हणत होते की बाबा या व्यक्तीकडे आज आमचा सर्वोदय नगरचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्याबद्दल मी थोडंसं सांगेन, कारण काय त्या प्रोजेक्टमधला मी आज एक सभासद आहे. आज आमचं पूर्ण सर्वोदय नगरचे सभासद अडचणीत आहेत आणि खरंच कोविड काळामध्ये जेव्हा विकासक भाडं देत नव्हता, वारंवार त्यांच्याशी सभा केल्यानंतर त्यांचा जो एक डायरेक्शन होतं, विकासकाच्या बाजूचं जे प्रेझेन्स होतं ते कुठेतरी दिसत होतं. आणि ज्या ठिकाणी जे ते ज्या पद्धतीने लोकांशी बोलतात हमरी तुमरीनी, तसंच जर त्या विकासकांशी बोलले असते तर मे बी आज लोकांनी न्याय मिळवून दिला असता. आज लोकांच्या बाजूने कमी आणि ही सगळ्या विकासकांच्या बाजूनी थोडं जास्त बोलतात किंवा त्यांच्या फेवरिझम मध्ये बोलतात. काही ठिकाणी माझे त्यांच्या डिस्कशनमध्ये आर्ग्युमेंट्स पण झाले, तुम्हाला सगळं मिळतंय ना, अरे आम्ही काय भिकारी आहोत काय, आम्हाला मिळतंय म्हणजे आम्हाला जे करारामध्ये एग्री केलंय ते आम्हाला का नाही मिळालं पाहिजे, हेच आमचं म्हणणं आहे. आणि आज देखील आमचं प्रामाणिक मत तेच आहे. कोणताही स्वार्थी हेतू न ठेवता आज आम्ही या पुनर्विकासामध्ये काम करत आहोत. कोणत्याही पद्धतीने आमिषाला बळी पडलेलो नाही आहोत. निस्वार्थीपणे दिवस रात्र काम करत आहोत. फक्त एवढंच आहे की आमचे 579 जे सभासद आहेत त्यांना जस्टिस मिळावं, त्यांना योग्य त्या गोष्टी मिळाव्या, जे विकासकांनी मान्य केलेले त्या गोष्टी सर्व मिळावे. ह्या दृष्टिकोनातून आम्ही त्याच्यासाठी लढत आहोत आणि एक प्रामाणिक प्रयत्न आहे की लोकांच्या हितासाठी लढत आहोत, विकासकाच्या हितासाठी. तर आज मला प्रश्न आहे की आज हे राजकीय म्हणजे आज वायकरांबद्दल असंच सगळीकडे आहे. जेव्हा आम्ही काही विकासकांशी चर्चा करत होतो की आपल्या प्रोजेक्टमध्ये नवीन विकासकांना कसं आणता येईल, ज्यावेळी ते वायकरांचं नाव ऐकत होते एकदम सरप्राईज होऊन जायचे, अरे वायकर आहे तुमच्या इथे. म्हणजे त्यांना एवढी भीती होती की वायकरांचं नाव आलं म्हणजे काहीतरी शेअर होल्डिंग असेल किंवा ते डॉमिनेट करतील, त्यांच्याशिवाय प्रोजेक्ट करणं मुश्किल होईल. तर वायकर साहेब तुम्हाला मी विनंती करीन, याच जोगेश्वरीने तुम्हाला निवडून दिलेला आहे. याच जोगेश्वरीच्या लोकांनी 12,000 नोटा दिलेल्या आहेत तुम्हाला गेल्या लास्ट निवडणुकीत 2019 मध्ये. माझी विनंती आहे अजून त्रास देऊ नका, नाहीतर हे जे झालेलं आहे याच्यापेक्षा अजून तीव्र काहीतरी होईल. आणि मला असं वाटतं सध्या तरी तुमच्या समोर तरुण पिढीचा उमेदवार उभा आहे, अमोल कीर्तीकर. तुम्ही देखील एकत्र काम केलेलं आहात, एकाच पक्षाचे होतात. त्यांच्या घरातली लढाई, त्यांचे वडील तुमच्या सोबत, तो वेगळा, या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. तर मला असं वाटतं आता सध्या तुम्ही थोडंसं रिटायरमेंट घेतलं पाहिजे राजकारणाकडून आणि इतरांना संधी दिली पाहिजे. आणि तुमच्या समोर तुमच्याच पक्षातला एक नेतृत्वातला अमोल कीर्तीकर आहे, त्यांना द्या संधी. आणि मला आश्चर्य की तुम्हाला तिकीट तुम्ही उभे आहात हे प्रश्नच आहे, कारण जो 1-1.5 महिन्या अगोदरपासून उद्धव साहेबांसोबत होता आणि आर्ग्यू करत होता सगळ्या विषयांवर, आणि आज ते
त्यांच्याच विरोधात उभे राहून तिकीट घेऊन त्याच्या विरोधात प्रचार करतायत आणि तुमचं ज्यांनी पोलखोल केली ते तुमचा प्रचार करतायत. ते ह्या गोष्टी कुठेतरी वाईट वाटतात. तर यापुढे कोणत्याही पुनर्विकासामध्ये तुम्ही जर हात घालत असाल आणि त्याला प्रामाणिकपणे न्याय देत असाल तर त्याच्यात हात घाला. नाहीतर माझी विनंती आहे की कृपया करून तुम्ही त्या विषयांमध्ये पडू नका. प्रत्येक ठिकाणी राजकारण गरजेचं नाहीये. आज जे सभासद अडचणीत आहेत, कोविडच्या काळामध्ये 2 वर्ष 3 वर्ष लोकांना भाडं नाही मिळालं सर्वोदय नगरमध्ये. आम्ही वारंवार तुमच्याशी सभा केल्या पण त्याच्यातनं काही तोडगा निघाला नाही. त्याच वेळी जितेंद्र आव्हाड हाऊसिंग मिनिस्टर होते, त्यांच्यासोबत आम्ही 10-12 मिटिंग केल्या आणि त्यानंतर विकासकांनी एक मुद्दल अमाऊंट भाडं म्हणून लोकांना दिलं. कोविड काळामध्ये जिथे लोकांकडे खाण्यासाठी पैसे नव्हते त्यावेळीतल्या काळात तुम्ही तिथे मदत करू शकलात नाही, ही देखील एक शोकांतिक आहे. आणि आजच्या डेटला तुम्ही येऊन लोकांना तिथे काय काय बोलता की मला हे करायचं होतं ते करायचं होतं. जेव्हा तुम्ही पदावर होतात तेव्हा तुम्ही ते केलं पाहिजे होतं. आणि आज तुम्ही त्या पदावर नाही, तुम्ही हाऊसिंग मिनिस्टर नाहीये. येस तुमची सत्ता आहे, नो डाऊट. आज देखील जर तुम्ही काहीतरी चांगलं करत असाल पुनर्विकासा तर नक्कीच जोगेश्वरीतली लोक तुमच्या सोबत असतील. ज्या तुम्ही जसं म्हणता मेघवाडी माझी आई, श्यामनगर माझी, सगळं तुमचं कुटुंब सारखं आहे असं तुमचं प्रत्येक वेळी म्हणणं असतं. पण आज त्याच लोकांकडून तुमच्यासाठी जास्त प्रमाणात विरोध आहे, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. जे तुम्हाला ओसाड प्रेम करायचे तेच आज तुमच्या विरोधात उभे आहेत. वायकर साहेब, तुम्ही व्यक्ती म्हणून कशी असाल मला माहित नाही, पण खरंच ही बदल होणं गरजेचं आहे तुमच्यात देखील. बघा, बदलाची संधी प्रत्येकाला मिळते, तुम्हाला देखील आहे. या इलेक्शन नंतर काय होणार आहे मला माहित नाही, परंतु जोगेश्वरीचं खऱ्या अर्थाने तुम्हाला जर काहीतरी देणं असेल तर जोगेश्वरीतला जेव्हा विकास करत असाल तर त्यावेळी लोकांसोबत उभे राहा. त्यांचा उपयोग करून घेऊ नका आणि त्याच्यातनं तुमची पोली भाजू नका. जी आतापर्यंत तुमची जी ओळख आहे की प्रत्येक प्रोजेक्टमध्ये शेअर होल्डिंग, पार्टनरशिप, मला हे पाहिजे ते पाहिजे अशा पद्धतीने मेसेजेस येतात, तर थोडंसं ते साईडला ठेवा. तुम्ही करोडपती झालेले आहात, आता तुम्ही करोडपती आमदार आहात, करोडपतीपेक्षा जास्त आहात. तर मला वाटतं पैसा बस झाला आता तुमच्याकडे. आता तुम्ही मान सन्मान मिळवा, लोकांचे आशीर्वाद मिळवा. आज तुम्ही एक दिवसासाठी इलेक्शनसाठी लोकांचे हात जोडणार, त्याच लोकांना तुम्ही 5 वर्ष शिव्या घालताय. तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने बोलता, तुमचं जे बोलणं आहे ते देखील एवढं कडू असतं की परत यायचं की नाही असे प्रश्न निर्माण होतात. ठीक आहे, तुम्ही काम केले असतील असं म्हणत नाही, तुम्ही अशी कामं केली आहेत. डोंगर सारखं ट्रॉमा हॉस्पिटल उभं केलं, पण त्याच्या आतमधली पोकळी जरी बघा जाऊन, तिथे पगार भेटला नव्हता स्टाफला, स्टाफला डॉक्टर्स कमी आहेत तिकडे. आज तिथे काही इमर्जन्सी असेल तर तिकडे ट्रीटमेंटच होत नाही, तिकडनं तुम्हाला कूपर साईन हॉस्पिटलला जायला लागतं. मग एवढा मोठा कशाला दाखवायचं आपण? जे आहे तेवढंच दाखवा ना. आज त्याला व्यवस्थित करा. आज शताब्दी नंतर कुपर आणि या दोघांमध्ये ट्रॉमा हॉस्पिटल, थोडा वेळ घ्या आणि या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने करा ना. असा विचार करा ही तुमच्या आयुष्यातली सेकंड इनिंग आहे. मला माहित नाही, मी आज स्पष्ट म्हणेन की लोकांनी वायकरांना आमदारकीत ज्या पद्धतीने मतदान केलेलं आहे, परंतु तुमच्याबद्दल जे नोटा देखील आहे, 12,000 नोटा तुमच्या आमदारकीच्या वॉर्डमध्ये पडणं म्हणजे तुम्हाला क्लिअर इंटेन्शन आहे की तुमच्या विरोधात किती लोक आज असहमत आहेत तुमच्या विचारांशी. तर ह्याच दृष्टिकोनातून थोडस मी विनंती करीन, आजच्या या पूर्ण मुंबईच्या पूर्ण विधानसभा, अजून काही गोष्टी आहेत मला सांगण्यासारख्या. जसं आज पूनम नगर मधला जो अपना भंडार आहे त्याच्याबद्दल, जे कोविड सेंटर म्हणून वापरलं गेलं होतं, तिथे आता एक सुपर मार्केट सारखं उभं राहिलंय. सुरुवातीच्या काळात तिथे अपना भंडार म्हणून असं एक कॉन्सेप्ट होता, ज्यातनं मला जेवढं माहिती आहे की तिथले काही लोकल वेंडर्सला तिथे शॉप्स बनवून दिले जातील आणि ते त्यांचा उद्योग सुरू करू शकतील. तसं काही झालं नाही आणि अचानक कोविड नंतर मी बघतोय की तिथे मोठं सुपर मार्केट उभं राहिलंय. प्रश्न हा आहे की इकडच्या लोकांसाठी काय विचार करताय की नाही तुम्ही, की फक्त मला वाटतं काही टाइम तुम्ही असं म्हणालात की मी पैशांमुळे जिंकतो, असं तुमचं काहीतरी एक स्टेटमेंट मी ऐकलेलं आहे. मला माहित आहे, तुम्ही म्हणालात की तुमचे कार्यकर्ता म्हणाले, वायकर असं म्हणतात की वायकर पैशाने जिंकतात, तर लोकांची एवढी त्यांना हे व्हॅल्यू नाही. तर माझी एक विनंती राहील वायकर साहेब, ह्या वेळीच्या निवडणुकीत जे काही रिझल्ट असेल त्याला एक गुड लर्निंग म्हणून घ्या. ठीक आहे, ही मोदीची लाट आहे काय आहे ते मला माहित नाही,
लोक त्यावेळी ती लाट होती 2014ला, ती लाट आता कमी झालेली आहे आणि समुद्रातलं पाणी आता सपाट झालेले आहे. तर मला वाटत नाही की या काळात लोक त्याच पद्धतीने जसं अगोदर 2 टेन्युअर मतदान केले त्या पद्धतीने खासदारकीत पण मतदान मोदीला होणार आहे. तर वायकर साहेब, मी परत एकदा तुम्हाला एक जोगेश्वरीचा नागरिक म्हणून, ठीक आहे, मला हे बघा, माझ्यावर तुम्हाला काय कारवाई करायची असेल तर तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. माझं एवढंच मत आहे की मी या जोगेश्वरीत जन्म म्हणजे माझं, मी म्हणेन मॅक्सिमम टाइम माझा जोगेश्वरीत गेलाय. माझं हे प्रत्येक वेळी माझ्या कुटुंबाला म्हणणं आहे की माझं मरण देखील आलं, मी कुठेही मेलो तरी मला जोगेश्वरीतच येऊन दफन करा, म्हणजे स्मशानात करा माझी अंत्यविधी. अजून एक सांगायचं राहिलं, जो स्मशानभूमीचा विषय निघाला, आपलं रामवाडीचं जे आपलं स्मशानभूमी आहे त्याच्यात देखील खूप भ्रष्टाचार आणि झालं. त्यावेळी मी 2-3 मयतांसाठी गेलेलो, पाऊस पडत होता आणि तिथेच मयत जळत आहे, लाईट नाही, काय नाही. ते बिचारे जे स्टाफ बसतात त्यांच्या रूम मध्ये ते ट्रान्सिट सारखं होतं, त्याच्यात पाणी होतं. तर काय म्हणजे हे सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं बघताय मला माहित नाही ऍक्च्युली. म्हणजे खूप वर्ष लागली हो तुम्हाला श्यामनगर स्मशानभूमी पूर्ण बनवण्यासाठी. आमच्या टीम कडून खूप फॉलोअप करण्यात आलं आणि त्याच्यानंतर कुठेतरी मला दिसण्यात आलं की मी जेव्हा ती फेसबुक लाईव्ह केली, जेव्हा ते मयत जाळत नव्हतं पावसामुळे, त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिकडे वॉर्ड ऑफिसर आलेले, त्यांच्याशी संपर्क झालेला. तर आश्चर्य हे आहे ना की हे सगळं घडतंय ते तुमच्याच वॉर्डमध्ये घडतंय आणि तुमच्या डोळ्यासमोर. तुम्ही जेव्हा म्हणतात की हे माझं वॉर्ड आहे, माझ्या हक्काचं वॉर्ड आहे, पण ऍक्च्युअली तुम्ही तसं काही वागत नाही. तर जसं म्हणजे मी सकाळी देखील एक व्हिडिओ बनवला मोदीबद्दल, दिखाने के दात और खाने के दात और आहे. थोडंफार तुमच्या ह्याच्यात पण तेच आहे. तुमचा भ्रष्टाचार दृष्टिकोन बदलला गेला पाहिजे. तुम्ही आतापर्यंत जे काय कमवलेलं आहे ते परत समाजाला कसं देता येईल, चांगल्या दृष्टिकोनातून, वोटिंगसाठी नका देऊ पण या दृष्टिकोनातून द्या. तर माझी सगळ्या मुंबई उत्तर पश्चिमच्या सगळ्या मतदारांना विनंती असेल, मी सकाळच्या एका व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगितले की यावेळी आपण इंडिया आघाडी सहकार्य करूया. त्याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीने ज्या यंत्रणेचा दुरुपयोग करून व्यवस्था पूर्ण खराब केली जाते, बेकायदेशीर पद्धतीने गोष्टी केल्या जात आहेत, संविधानाचं फॉलोअप न करता, संविधानाला जबाबदारीत न घेता गोष्टी केल्या जात आहेत. त्यासाठी जिथे कुठे म्हणजे उमेदवार आहेत बीजेपी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे, मला असं वाटतं की त्यांना आपण मतदान नाही केलं पाहिजे. आणि प्रामुख्याने मी म्हणेन, नक्कीच लोकांना वायकरांची नाराजी आहे, तर तुम्ही बहिष्कार करण्यापेक्षा त्यांच्यापेक्षा त्याचा अल्टरनेटिव्ह जो पॉलिटिशियन जो उमेदवार उभा आहे, आणि मी ऑलवेज प्रिफर करतो की तरुणांना एक संधी मिळाली पाहिजे नक्कीच. कारण आज वायकर अबोव 60 आहेत, तर त्यांनी थोडंसं आता रिटायरमेंट घेतलं पाहिजे आणि अमोल कीर्तीकर सारख्या लोकांनाही संधी दिली पाहिजे. तर माझी सगळ्या सभासदांना विनंती असेल की आज सगळे जे वोटर्स आहेत त्यांना सर्वांना माझी विनंती असेल की त्यांनी येत्या 20 तारखेला आपल्या विभागातले मुंबई पश्चिम उत्तर पश्चिमचे जे उमेदवार आहेत अमोल कीर्तीकर, त्यांना मतदान करावं आणि आपण अशाच पद्धतीने एकत्र राहून जोगेश्वरीचा चांगला विकास करूया. धन्यवाद.